लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता विविध कर आकारणी तात्काळ मागे घ्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआंदोलनाचा इशारा। बातमी आहे पुसद यवतमाळ मधून। पुसद नगर परिषद क्षेत्रातील विविध कर आकारणी करून नगर परिषद प्रशासन पठाणी वसूल करत असते, परंतु सामान्य नागरिकांना ते झेपावत नाही। विविध करवाढ, त्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर, शैक्षणिक, अग्निशमन कर, वृक्षवाढ कर वाढवण्यात आलेले आहे। ही करवाढ तात्काळ थांबवण्यात यावी इत्यादी विषयांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी शहर शाखा पुसद यांच्या वतीने काल दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना देण्यात आले आहे। त्यांचे प्रतिनिधी यांच्या वतीने ते स्वीकारण्यात आले। या निवेदनावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे। नगर परिषद करवाढ मागे घेण्यासाठी निवेदन। पुसद नगर परिषदेने मालमत्ता कर आकारणीत भरमसाठ वाढ केली आहे। ही वाढीव कर रचना ठरविताना मालमत्तांचे करयोग्य मूल्य कोणत्या आधारावर ठरवले हे कुठेही सांगितले नाही किंवा मालमत्ता धारकांना दिलेल्या सूचनेत याबाबत कुठेही उल्लेख नाही। वाढीव कर हा 50%च्या वर वाढवला आहे। तसेच शिक्षण कर, अग्निशमन कर, वृक्ष कर अनावश्यक वाढवले आहेत। तसेच इतर खर्चाची रक्कम वाढवली आहे। ही कर वाढ जनसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड वाढवणारी आहे व जनतेच्या हिताचे नाही, म्हणून ही कर वाढ नगर परिषदेत त्वरित मागे घेण्यात यावी व जनतेला न्याय देण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात आंदोलन करेल। या निवेदनावर पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, पुसद शहर अध्यक्ष जयानंद उबाळे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पद्माकर विघ्ने, डॉक्टर अरुण राऊत, राजरत्न लोखंडे, भारत कांबळे, संतोष चिद्धरवार, विजय बाबर, रवी बहादुरे, मधुकर सोनवणे, राहुल धुळे, शेख इस्ताक, प्रवीण महाजन, देवा लोंढे, विद्याताई नरवाडे, सुनंदा धबाले, कल्पना सावळे, रजनी ढवळे, आशा कांबळे, आशा नितळे इत्यादींच्या सह्या आहेत। प्राप्त झालेले वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे जे निवेदन प्राप्त झालेले ते मी मुख्याधिकाऱ्याच्या वतीने इथे घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या मागण्या आहेत निश्चितच त्या मागण्यावर आम्ही मुख्याधिकारी साहेबांसुद्धा चर्चा करून यावर जेवढं कमी करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। त्या वतीने आज दिनांक 3/1/2023 रोजी पुसद नगर परिषदेने वाढवलेल्या चतुर्थ वार्षिक प्रस्तावित शेअर मूल्यांकन कर हे वाजवीपेक्षा जास्त असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुसद यांनी हे निवेदन स्वीकारले आहे। यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की पुसद नगर परिषदेने वाढवलेला कर आहे तो वाजवीपेक्षा जास्त आहे। तसेच मालमत्ता कराची वाढ ही 50%च्या वर दिसून येत आहे आणि वृक्षकर हा सुद्धा अनावश्यकपणे वाढवलेला आहे। शिक्षण कर सुद्धा गरज नसताना वाढवलेला आहे। तसेच अग्निशमन कर हे एकत्रित कर सगळे वाढवल्यामुळं जनसामान्यावर याचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे, म्हणून ही वाढवलेली कर रचना आणि फेरमूल्यांकन हे आम्हाला मान्य नसून ताबडतोब मागं घ्यावं याच्या वतीनं हे नगर परिषदेच्या वतीनं नगर परिषदेतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मिळून हे सर्व निवेदन आम्ही आमच्या साहेबांना ठीक आहे। बहुजन आघाडीतर्फे व शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे जे निवेदन करवाढीबद्दल देण्यात आलेलं आहे त्यांच्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या कार्यकर्ते व शिवसैनिक आम्ही सहभागी व त्यांना पाठिंबा जाहीर करत आहे। आपल्याला प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये जे शिंदे गटाचे शिवसेना आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी असे निवेदन दिलेले आहे, म्हणजे सरकार असताना सुद्धा ते निवेदन देतात, यावर काय प्रतिक्रिया असेल? सरकार त्यांचंच आहे आणि तेच देतात या ठिकाणी निवेदन, यावर कसं वाटतं आपल्याला? आता यामध्ये जे सत्तेमध्ये आहेत तेच जनतेकडून दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र लिहून घेतात किंवा आक्षेप लिहून घेतात, हे स्वतःच जनतेची दिशाभूल करत आहेत। वस्तुस्थिती त्यांना माहीत आहे। त्याच्यातले काही पदाधिकारी हे ज्या आधी नगरसेवक राहिलेले आहेत किंवा माजी नगरसेवक आहेत त्यांना हे जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे। आजच्या निवेदन नगर परिषद यांना मेन निवेदन आम्ही देत आहोत की जेणेकरून साधारण जनता जे आहेत त्यांना तुम्ही कर पावती आणि जे टॅक्स पावती देत आहात ते जेणेकरून साधारण मनुष्य किंवा शिक्षण अधिकारी असो किंवा शासनकर्ते असो त्यानुसार ते भरू शकत नाही। वर्षाचे जे लोक आहेत मेन
चाहे ते मग मालकी हक्काचे हो की झोपडपट्टीतले लोक हो, पत्र्याचं घर असो किंवा मग 2 मजली घर असो की पाट्याचं घर असो, तुम्ही कंटिन्यूस एका वर्षाचं इतकं बिल वाढणं बरोबर नाही सर. आणि मेन म्हणजे आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच आमचे जे आजचे जे नेते आहेत, जे आमचे जे कार्यकर्ते आहेत, साधारण मनुष्य आहेत किंवा मग शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना हे न परवडणारी गोष्ट आहे आणि तुम्ही कमीत कमी करावी अशी आमची विनंती आहे. ताई, तुम्हाला सुद्धा एक प्रश्न आहे की नागरिकांनाच आपण करवाढ झाल्यानंतर ही पठाणी वसुली असते नगर परिषदची, हे तुम्हाला जेवून निवेदन द्यावं लागते. आता तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करताय, तुम्हाला असं वाटत नाही का की आपला एखादा सदस्य निवडून यावा आणि इथे आपणच या ठिकाणी राजसत्ता घ्यावी आणि नागरिकांना सुविधा द्यावी? तुम्हाला काय वाटतं की तुमची काही अशी प्रतिज्ञा आहे का की आपण नगरसेवक म्हणून? यावर काय वाटतं आपल्याला? 2 मिनिटं. नक्की सर. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, ज्यांना प्रत्येक साधारण व्यक्तीला किंवा शासनकर्त्याला जे अधिकार आणि न्याय देणारे जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी सर्वांना घेऊन चालणारे आहे, त्यांनी या पक्षात येऊन स्वतःची आपली सत्ता दाखवून द्यावी आणि आपले जे शासनकर्त्याचे अधिकार नगरपालिका आपल्या हातात घ्यावी. नमस्कार, मी बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद. आज मुख्याधिकारी साहेब नगर परिषद यांना वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट यांच्याकडून संयुक्त आम्ही निवेदन असे देत आहोत की पुसदमध्ये जो मालमत्ता कर वाढवलेला आहे, तो कर अनाठायी आहे, ज्यामधून जनतेची आर्थिक भुर्दंड त्यांना लागून अगोदरच कोरोनाच्या काळामध्ये मागील 2 वर्ष अगोदर जनता अतिशय त्रस्त आहे. अजून आर्थिक भारामधून, अजून त्या संकटामधून अजून बाहेर पडली नाही आहे. तरीसुद्धा नगरपालिकेनं प्रशासकाच्या आत भूमिकेमध्ये असताना यांनी जो अवाढव्य कर वाढवलेला आहे, तो कर इथल्या नागरिकांना न पुरवणारा आहे आणि तो कायद्याला धरून सुद्धा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा, तो कायद्याला धरून नाही आहे. तोच कर आता कमी करण्यात यावा अशी वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं मागणी करत आहोत. याच्यामध्ये 3-4 प्रकारचे कर आहेत. मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कर, अग्निशमन कर व इतर खर्च उपयुक्तता शुल्क हे अतिशय प्रमाणात वाढवलेले आहेत. हे लवकरात लवकर कमी करण्यात यावे, अन्यथा निवेदनाच्या नंतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडी शिवसेना रस्त्यावर उतरून एक मोठं जनआंदोलन छेडेल. आणि याच्यानंतर तिथेही नाही थांबलं तर आम्हाला शेवटी कोर्ट हा पर्याय आहे. कारण की आम्ही जी लढाईला सुरुवात केली आहे ती न्यायिक आहे, ती संविधानिक आहे आणि संविधानाच्या मानानं, संविधानाला अनुसरून हा जो कर लावण्यात आला हा अत्यंत चुकीचा आहे. यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे. ते इथंच थांबलं पाहिजे, अन्यथा आम्हाला कोर्टात जाण्याचा दुसरा पर्याय राहणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.